घ्या शिदीस एकच वस्ताद म्हणे अहो वीरू भाऊजींचं साधं नाव बी घेतलं नाही हो या बयेनं ज्यांनी तिला कुस्ती शिकवली तुमच्या विरुद्धात जायची हिम्मत केली आणि ही बया आता पैसे आल्यावर लगेच कोलांटी उडी मारली हो म्हणजे वीरू भाऊजींचे एफर्ट्स नो कॉस्ट सॉरी लक्ष कुठे ते हे काय झाले बस तुम्ही बसा की मी तुमच्यासाठी नाश्ता आणते तुम्ही चटदिशी नाश्ता करा आणि फॅक्टरीत जावा मग आलेच शी आई भाऊजीनं काय बोलायली सुट्टीशी खावा आणि पट्टीशी फॅक्टरीत जावा म्हणजे कसं इकडं काय घडलंय हे नॉलेज भाऊजींना होताच कामा नये हाच प्लॅन आहे हिचा काय काय प्लॅन आहे काय झालंय नक्की हिच्या प्लॅन मागचं कारण कळलं ना तुला तर नाश्ताच काय जेवण खाणं पण विसरून जाशील तू हे असं चक्की घोळवत काय बोलायलंय सरळ सरळ सांगा की काय झालंय ते आई शी भाऊजी माझे एकच वस्ताद अस्सल कोल्हापुरी प्रोटीन अंडरस्टँड भाऊजी म्हणजे तुम्हीचे वस्ताद नो 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 ते ओनली नेम प्लेट पुरता आणि ते बी आपल्या इन हाऊस बाहेर आउटसाइड हिचा वस्ताद म्हणजे हा डब्बा सी वीरू हिच्या कुस्तीपायी तू माझ्या विरोधात गेला होतास हे घर सोडून गेला होतास जीव ओवाळून टाकलास हिच्या कुस्तीवर महास्पर्धेत जिंकवलंस हिला खांद्यावर घेऊन नाचवलंस हीच मुलगी तुझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते आई मी शपथ घेऊन सांगते अहो मला तरी कुठे ठाऊक होतं हे असलं होईल म्हणून त्या लोकांनी फक्त फोटो घेतले माझ्या या डब्या संग अच्छा पण तुला विचारावंसं वाटलं नाही या कामाचे पैसे घेतलेस ना तू माझा फोटो काढलाय तो कुठे वापरणार कसा वापरणार याची जराही चौकशी करावीशी वाटली नाही तुला असं कुठं असते आई हा अहो फॅक्टरीवर येऊन त्या कॉन्ट्रॅक्ट वरती ऑटोग्राफ घेऊन गेले तिचा काय हाऊ डीलिंग पिल्या येस मम्मा म्हणजे हिने कॉन्ट्रॅक्ट वर ऑटोग्राफच्या सह्या केल्या पण रायटिंग मध्ये काय लिहिलंय ते रीडिंग करून वाचलं बी नाही बाई बाई काय ही पैशाची हाव नाही का आणि का काय पहिलवान नाही म्हणजे असे कितीशे पैसे दिले तुला लंडनच्या क्वीन एवढे हा हो भाऊजी आता ही न्यूज कोल्हापूरच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचली असेल की ही रियालिटी वस्तात तुम्ही नाही नॉट हिज हजबंड तर तो प्रोटीनचा डब्बा आहे म्हणून भाऊजी काय बॅड पब्लिसिटी होईल आपली समजा पब्लिक फिदी फिदी करत लाफ्टर करेल तुमच्यावर वाईट अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडे आता बोलून काय फायदा आहे वीरू आई फॅक्टरीकडे निघू
मला नाही करायचं काय नाश्ता बिष्टा. आणि तू फॅक्टरीकडे फिरकायचं सुद्धा नाही. तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही मला तिकडं. चल वीरू, अंचन चल. मिस्टर धनंजय, आपलं हे कॅम्पेन हिट झालं की लगेच आपलं आपण प्रोडक्ट लॉन्च करूया. गरमागरमीत जर सगळं केलं तरच आपण सक्सेसफुल. कळलं? हे काय आहे? काय म्हणजे? जाहिरात आहे. आवडली का तुम्हाला? छान झाली की नाही? असं का छापलं इकडं? का छापलंय म्हणजे? प्रमोशनसाठी. कॉन्ट्रॅक्ट झालंय ना आपल्यात तसं. कॉन्ट्रॅक्ट फोटो बद्दल झालतं, हे असं लिहण्याबद्दल नाही. का लिहिलंय म्हणजे? अहो कॅचलाईन आहे ती. आता प्रोडक्ट म्हटलं की कॅचलाईन आलीच ना. मिस्टर धनंजय प्लीज. हा ही असली माझे एकच वस्तात अस्सल कोल्हापूर प्रोटीन. हे डबड आहे का माझं वस्तात? माझे वस्तात माझ्या तालमीतले गुरु आहेत आणि त्याहून मोठे वस्तात आहेत माझा नवरा. माझ्या तालमीतल्या वस्तादांनी मला कुस्ती खेळायला शिकवलं, पण ती जिंकायला शिकवलं मला माझ्या नवऱ्यानं. त्याचं समज श्रेय तुम्ही या डबड्याला द्यायला निघालात. पुनीतजी, येऊ द्यास तुमची डबडी बाजारात. नाही दुकानात जाऊन एक एक डबड तुडवलं ना तर नावाची पैलवान प्राजक्ता नाही मी. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. हे बघा मिस प्राजक्ता, तुम्ही जरा शांत व्हा. मी माझ्या टीमला इन्स्ट्रक्शन दिले होते पण त्यांच्याकडनं काहीतरी चूक झाली असेल. मी बोलतो ना त्यांच्यासोबत. अहो तुमच्या या चुकीमुळे वस्तादांनी माझ्याशी बोलणं टाकलंय. त्याचं काय हो? तुमच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची? पुनीतजी तुम्हाला सांगितलं ना, तिला यातलं काही कळत नाही. अहो अजून तिला प्रोफेशनलिझम कशाशी खातात ते बी ठाऊक नाही. आणि तुम्हाला सांगतो, आईचा राग झाला थंड की सगळं होईल व्यवस्थित. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघा की पप्पा, काय भारी फोटो छापून आलाय तायडीचा पेपरात. एकदम जबराट. राजू, हे काय छापून आले? डोसक्याला निस्ता ताप झालाय पप्पा. ह्यांनी असं छापलं ना ऐकून घ्यावं लागतंय मला. आई आणि वस्तात बी कावलेत माझ्यावर. आम्हाला माफ कर राजू. हे समजा आमच्यामुळे झाले. पप्पा हो, तुम्ही कशाला स्वतःवर वडवून घेताय? काय खोटं बोललो? घराचं छप्पर पडलं नसतं तर तुला पैशासाठी वनवन करायला लागली नसती, ही जाहिरात करायला लागली नसती. पप्पा, अहो माझं कर्तव्यच आहे. माझ्या नशिबात जे आहे तेच होतंय असं म्हणा की. हॅलो, वय वय, थँक्यू. हा, लोकांना लय कौतुक माझं, पण इकडे मला केवढं चटकं बसतात हे कुणाला बी ठाऊक नाही. असो, मी स्वयंपाकाचं बघते. अगं तुला फॅक्टरीत जायला उशीर होईल ना. आज नाही फॅक्टरी. का? आईंना तर तोंड बी बघायचं नाही माझं. आता इकडं आली तर इकडलं समजा आवरून घेते मी. लागते स्वयंपाकाला. आई, संध्याकाळी जेवणाला काय बनवू? वीरू, तुझ्या बायकोला सांग मला तिच्याशी बोलण्यात अजिबात रस नाहीये. मी काय सांगू?
मलाच इच्छा नाही तिच्याशी बोलायची. हॅलो भय थँक्यू. What happened, प्राजक्ता? कौतुक करायला पब्लिकनं कॉल सेंटर स्टार्टअप केलं वाटतं. आउटसाइड आमच्या घराण्याची बॅड पब्लिसिटी व्हायली आहे. पब्लिक भाऊजींवर लाफ्टर करायली आहे. पण तुझं मात्र सगळीकडे कौतुक व्हायलंय. पण मला नाहीये तुझं काडी मात्र कौतुक. या घराण्याची थोरली सून म्हणून या घराण्याची शिस्त मलाच बघावी लागणार आहे आणि ती पाळायची. अंडरस्टँड? व्हॉट लुकिंग? चल कुकिंगचं बघ चल. आणि काय बनवायचं ना ते मी सांगेन. चल चल. वीरेंद्र, मला थोडस तुमच्याशी, ऐका ना वीरेंद्र, मला थोडस बोलायचंय तुमच्याशी. प्लीज तुम्ही थोडस ऐकून घ्या. तुम्ही पहिले प्लीज रिलॅक्स व्हा. जाहिरातीमध्ये जे काही छापून आलं होतं त्यामध्ये प्राजक्ताची काहीही चूक नाहीये. तिचे फक्त फोटो काढले होते. त्या फोटो सोबत जी कॅचलाईन होती ती आमच्या टीमने डिसाईड केली होती. आणि बिलीव्ह मी, प्राजक्ताला या सगळ्याची कल्पना देखील नव्हती. त्यामुळे तुम्ही प्लीज रागवू नका. मला कल्पना आहे की तुमच्या आईसाहेबांना देखील हे आवडलं नाहीये. त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा राग आलाच असेल. मी आहे ना, मी समजवतो ना त्यांना. त्यांची माफी मी मागतो. पण प्लीज प्राजक्तावर तुम्ही चिडू नका. आय नो चूक आमची आहे. सो वी आर सॉरी. हे समज खरंच तुम्ही सांगायलाय की प्राजक्तानं धाडलंय तुम्हाला हे समज सांगायला? नाही, तुमचा काय, ऐका ना. वस्तात भाजी बरी झालती ना? नका ना माझ्याशी असं बोलणं टाक. मला नाही राहत तुमच्याशी बोलल्या बिक. होय, माझा अपमान बघवतोय तुला आणि माझ्याशी बोलल्या बिगर राहत नाही. वस्तात मला खरंच ठाऊक नव्हतं. बस झालं तुझ्या या फुलथापा. तुला जर माझा रागच घालवायचा होता तर स्वतः यायचं होतं. स्वतः येऊन माफी मागायची होती. दुसऱ्या कुणाला वकिली करायला धाडायची काय गरज होती? हो, मी कुठं कुणाला धाडलं? आपल्या घरातल्या गोष्टी त्या पुण्यातला जाऊन कशाला सांगितलं? माझा नवरा आणि माझी सासू माझ्यावर कावलेत, जरा जाऊन माझ्या वतीनं गुळ पाडा, हे समज करायची काय गरज होती? स्वतः येऊन आमच्याशी बोलायला लाज वाटते तुला? बस, मी असलं काय बी त्याला बोललेले नाही. तो कशाला आलता माझ्याकडे बोलायला? आणि आला बी असला तरी कोण लागून गेलाय तो? मुळात हे बोलण्याची त्याच्यात एवढी धमक आलीच कशी काय? कशाला आला तो तुझी वकिली करायला? इथनं पुढं मी दुसऱ्या कुणाला बी माझ्या मोर उभं करणार नाही, सांगून ठेवायला. वस्तात कुठे निघाला? आजपासून मी बाहेरच झोपणार. वस्तात वस्तात अहो हे काय करताय? आईंनी बघितलं तर आई काय म्हणतील? इकडं कशी झोप लागल तुम्हाला? ते माझं मी बघून घे. वस्तात अहो नका ना असं करू. चला की वर झोपायला. आपली खोली सोडून कोण असं खाली येतं वय झोपायला? अहो काय वागणं झालं? तू रातभर इथं माझ्या तोंडामोर बसून भुनभुन जरी करत राहिली ना तरी मी वर येणार नाही. त्यामुळे जा आणि मुकाट्यानं जाऊन झोप.
कुणी सांगितलं माझ्या अंगावर टाकायला? राज्याला थंडी वाजल म्हणून राहू दे. एकदा सांगितलं ना हो, माझं मी बघून घेईल. कोणत्या जन्माची शिक्षा मिळते मला? काय नाही केलं मी या घरासाठी, या संसारासाठी. असताना माणसात आणण्यासाठी झटले, माणसांना धरून ठेवण्यासाठी झगडले, कुस्ती खेळले, ते बी या घरासाठी. तरी बी ही वेळ का आली वस्तात? का आला आपल्यात दुरावा? का आला? का आला? कांचन, कांचन उठ. श्रायकर झोपू द्या ना. कांचन लय पाय दुखत आहेत, आज लय दमलोय. जा ना पाणी आण ना. युगो कांचन, काय श्रायकर? अगं नवऱ्याचं कधीतरी ऐकत जा. जा ना पाणी आण जा. ठीक आहे. रात्रीच्या गुड नाईटला बी रेस्ट इन पीस करून देणार नाही कोण्या घरात. थँक्यू. आई 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 गेट ऑन कमिंग सून. कांचन काय झालंय? कशाला ओरडते? सी साई कुठे झोपलेत वीरू भाऊजी? हॉलमध्ये बेडरूम सोडून. केवढा मार झालाय प्राजक्ताला पैशाचा की त्याला हकलून दिला रूम मधून. विरू, काय झालं जाऊ बाई? हे तू विचारतेस? हा सगळा काय प्रकार आहे? हा खाली येऊन का झोपलाय? वस्तात मी तुम्हाला थांबवत होते, पण तुम्ही माझं न ऐकता माझ्यावर कावला आणि निघून आला. असं का केलं तुम्ही? वाव, व्हेरी नाईस ऍक्टिंग हा प्राजक्ता. पहिलं काही धावायचा न्यू ड्रामा स्टार्टअप. स्वतःची काय बी मिस्टेक नाही असं म्हणायली आणि समजा काही भाऊजींवर टाकलायली. काय गे, आउटसाइड भाऊजींची बॅड पब्लिसिटी करून पोट नाही भरलं तुझं, तर आता इनसाइड बी त्यांचा इन्सुलेट करायली आहेस. प्राजक्ता, अगं हे सगळं काय चालवलंयस तू? तुझ्या या अशा वागण्यानं माझ्या लेकराची ही गत झाली आणि ती मी काय सहन करू? अजिबात सहन करणार नाही मी. वस्तात तुम्ही तरी सांगा की. त्यानं कशाला काय सांगायला पाहिजे? माझा लेक त्याची खोली सोडणार नाही. आणि तुला जर त्रास होत असेल ना तर तू निघून जा घराच्या बाहेर. निघ. आई अहो, एक शब्द बोलू नकोस. विरू, आत्ताच्या आत्ता उठायचं आणि आपल्या खोलीत जायचं. तुला स्वतःची खोली सोडायची काही गरज नाहीये. स्वतःचा नसला तरी आईचा मान राखायला शिक. उठ आता ताबडतोब आणि वर जा. आणि तू आतापर्यंत तुझं सगळं वागणं मी खपवून घेतलं. तुला कुठली शिक्षा केली नाही तर तुझा माज वाढतच चाललाय. आता तुला माफी नाही. चल निघ. आई. बाहेर हो. बाहेर हो. आई, आई दरवाजा उघडा ना. आई, माझं एकदा ऐकून तरी घ्या. मग सगळ्यांना सांगते, कुणीही दयामाया दाखवायची गरज नाहीये. जा आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा. निघा. आई, आई माझं ऐकून घ्या ना. आई दरवाजा उघडा.